शिरोळ पंचायत समिती सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी मनीषा कदम बिनविरोध. राजश्री शाहू आघाडीचे निर्विवाद वर्चस्व. शिरोळ पंचायत समिती सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी मनीषा कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील 14 पंचायत समिती जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीला 14 पैकी 10 जागांवर यश मिळाले, तसेच विरोधी 4 जागा मिळाल्या होत्या. पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. मंगळवारी सकाळी 12 वाजता सभापती शाहू आघाडीकडून अब्दुल्लाट मतदारसंघातून मिलिंद कुरणे तर उपसभापतीसाठी शिरढोण मतदारसंघातील मनीषा कदम यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. निवड सभेच्या अध्यक्षांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना सभापती मिलिंद कुरणे म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपसभापती मनीषा कदम म्हणाल्या, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू विकास आघाडी कटिबद्ध आहे. या निवडी प्रसंगी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, प्रमोददादा पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती स्वाती सासने, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी सभापती मल्लप्पा खोत, भवानीसिंह घोरपडे, माजी सभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, उत्तरा शिंदे यांच्यासह पंचायत समिती सदस्या सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, बंटी उर्फ प्रतीक पाटील, प्रवीण देसाई, फजले अली पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, अविनाश पाटील, राजश्री मानकापुरे, दीपाली होगले, ज्योती कांबळे, नीलम म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. SK न्यूज शिरोळ.